नमस्कार. गुलाल महापालिकांचा या कार्यक्रमामध्ये आपण आज मीरा भाईंदर महापालिकेचा आढावा घेणार आहोत. मीरा भाईंदरमध्ये यंदा सत्ता कोणाची याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील युती तुटणार की टिकणार यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. दुसरीकडे भाजप पूर्ण ताकदीसह निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरली आहे. उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती आणि जैन मतदारांचा प्रभाव लक्षात घेता या मतांचं गणित यंदा निर्णायक ठरणार आहे आणि आमचे प्रतिनिधी पंकज जळवी यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे. आपण पाहूया. मीरा भाईंदर महानगरपालिका म्हटलं तर मुंबईला लागून असलेली महापालिका, ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये असलेली एक महत्त्वाची महानगरपालिका. एकूण 95 उमेदवार किंवा 95 जागा इथे आहेत. 24 प्रभाग आहेत. या सगळ्यामध्ये 95 उमेदवार आहेत. 2026ला जी निवडणूक होते त्याच्यामध्ये चित्र वेगळं आहे. राजकीय समीकरण जर का बघायची झाली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 भाग झालेले आहेत. महायुती, महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी जे आहेत ते राजकीय पक्ष एकमेकांच्या सोबत जायला चाचपडत आहेत. नक्की कोण कोणासोबत जाणार, युती होणार काय, खूप जे आहे ते आत्ताच सांगता येणं कठीण आहे. सगळे पक्ष जर का वेगवेगळे लढले तर समीकरणं वेगळी असतील, निकाल वेगळा असेल. मात्र या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो मीरा भाईंदरच्या लोकांचा जो आहे तो विकास झाला आहे का, प्रश्न सुटला आहे का, इकडे रस्ते मिळत आहेत का, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे का, हे सगळे प्रश्न आहेत. मात्र ह्या सगळ्या प्रश्नांचं जे वर्तुळ आहे ते पुन्हा एकदा राजकीय समीकरणांच्या भोवतीच फिरतं. गुलाल महापालिकांचा मध्ये आपण बघतोय आता मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये 16 जानेवारीला कोणाचा गुलाल उधळणार. आपल्यावर भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता. नरेंद्रजी, स्वागत आहे गुलाल महापालिकांच्या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात आधी काय समीकरणं असतील मीरा भाईंदरमध्ये, कारण 2026ला समीकरणं सगळी बदलली आहेत. युती आघाडीची समीकरणं वगैरे, नेत्यांची समीकरणं बदलली आहेत. काय समीकरणं असतील असं तुम्हाला वाटतं? नाही काय का आमचे समीकरण एकदम की आम्ही भारतीय जनता पक्षाने या मीरा भाईंदरमध्ये एवढे विकासाची कामं केली आहे ते लोकांपर्यंत पोचवणं आणि आम्हाला विश्वास आहे जे येणार रोड मॅप जो आहे आमचं या मीरा भाईंदरचं संकल्प आहे विकासाचा, ते विकासाचे मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जाणार. आणि देवेंद्र फडणवीसजी, मोदी साहेबांचा विश्वास या शहराची जनताचा खूप मोठा आहे, त्यांच्यावर विश्वास आहे. आणि मला माहीत आहे की हा शहरामध्ये जनाधार हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि भारतीय जनता पक्षावर या शहराने विश्वास केला आहे आणि त्या विश्वास नेहमी आम्ही कायम ठेवला आहे विकासाच्या माध्यमातून. म्हणून तेच आमची रणनीती असणार आहे की विकासाची कामं हे लोकांपर्यंत गेली पाहिजे, कारण की आम्हाला खाली काम करता येते, बाकी गोष्ट आम्हाला येत नाही आणि ह्याच कामाने घेऊन आम्ही शहरात जाऊ. दरवर्षी मीरा भाईंदरला साधारण ही पॉप्युलेशन 30 ते 40 हजार लोकसंख्या ही दरवर्षी वाढते आणि ऑलमोस्ट आता ही 10,002चं सेन्सेक्सच्या प्रमाणे मतदार वॉर्ड आहे. आता ऑलमोस्ट आम्ही डबलपेक्षा जास्त या मीरा भाईंदर लोकसंख्या साधारण 15 लाखचा आजूबाजू आहे. आणि ज्यावेळी ट्रिपल इंजिन सरकार असतं तर काम सगळे सोपं असतात. आता केंद्रातून भाजप आहे, महाराष्ट्रातून भाजप आहे, मीरा भाईंदरली पण जनता भाजपलाच कोल देतील. हे तिन्ही आल्यानंतर मग कुठलाही विकास काम कधी नडत नाही किंवा कुठे अडत नाही, कारण की तिन्ही एकच विचाराचे सरकार असते तर कामं सगळं फटफट फटफट निघून जाते, तो काही ताण फारसा वाढत नाही. 2.5 वर्ष महापालिका नव्हती म्हणून एकदम सगळं विस्कटलेलं आहे, काम सगळं रखडलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे जनता साथ देतील. परत ही गाडी आम्ही ट्रॅकवर आणू आणि 180च्या स्पीडने धावतील. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये फार काही जुळून येते अशी शक्यता नाही आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये नक्की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असेल, किती प्रभाव असेल, जाणून घेऊया. मीरा भाईंदरचे शहर प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप राणे आपल्या सोसायटीची किती प्रभाव असणार आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये निवडणुकीत, मनसेचा किती प्रभावशाली असेल मनसे? बघा, तुम्हाला मी सांगतो की मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फार मोठी कामं केलेली आहेत. पाण्याचा विषय असू दे, गटारचा विषय असू दे, रोडचा जो आज 25-30 वर्षापासून जो विषय होता ना, हा लावून धरलेला फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने. आमचे प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे तुम्ही जर नगरपालिकेमध्ये गेलात तर तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पत्रं दिसतील. लक्षात घ्या, सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाही, दुसऱ्या कुठल्या पक्षांचं लक्ष नाही, पण आमच्या लोकांचं बारीक लक्षाने पाठपुरावा केलेला आहे, वारंवार आंदोलन केलेले आहेत, हे ऑन रेकॉर्ड आहे. तर मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे जनतेचा
आणि सन्माननीय राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आल्यामुळे फार चैतन्याचं वातावरण आहे. आज सत्ताधाऱ्या लोकांनी कामच केलेली आहेत या ठिकाणी, फक्त लोकांना भूलथापायचा म्हणजे बळी पडलेले आहेत लोक. तर मला वाटतं फार मोठा परिणाम दिसेल महाराष्ट्र मनसेनेमध्ये. आणि आमच्यावर युतीमध्ये उभाटा गट आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. तर मला वाटतं फार मोठा गट आमचा चांगल्या पद्धतीने काम करेल आणि लोकांच्या समोर जाईल हे तुमच्या माध्यमातून. मनसेला लोकांनी का मत द्यावं? संदीप राणे का म्हणतील आम्हाला मत द्या म्हणून? का मत द्यावं? लोकांनी का तुमच्यावर विश्वास ठेवा? बघा, आम्ही तळागाळ्याची लोकांची कामं करतोय. लोकांचं कोविडपासून तुम्ही जर बघत असाल तर कोविडच्या काळामध्ये आम्ही रोडवर उतरून काम करतो आणि बाकीचे जे नगरसेवक सत्ताधारी होते हे आपल्या फार्म हाऊसवर आणि रेस्ट हाऊसवर होते. गुलाल कोणाचा उधळला जाणार 16 तारखेला? गुलाल आमचाच उधळला जाणार. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत असाल 2 भाऊ एकत्र आल्यामुळे लोकांना चैतन्याचं वातावरण आहे. मराठी माणसांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मराठी आमदार खासदारांना पण मी कळकळी तुमच्या माध्यमातून विनंती करतोय, तुम्ही स्वतःसाठी खड्डे खोदतायत लक्षात घ्या. त्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त संख्येने तुम्ही राजसाहेब आणि उद्धवसाहेबांच्या मागे पाठीशी खंबीरपणे उभे राहा, जेणेकरून आपलं भविष्य हे उज्ज्वल होईल, आपल्या भावी पिढीचं भविष्य उज्ज्वल होईल. आपण मीरा भाईंदर महानगरपालिकेचा आढावा घेतो आणि त्याच्यामध्ये नक्की काय होणार वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांकडे जाणून आपल्यासोबत ॲडव्होकेट विक्रम तारे पाटील आहेत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. काय वाटतं, तुमचा पक्ष मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कुठे उभा आहे असं तुम्हाला वाटतं? कुठे स्टँड करता तुम्ही? सर, असं बघितलं तर मीरा भाईंदर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत होती. काही कारणास्तव आपल्या नेत्यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा निष्काळजीपणामुळे ज्यांना प्रिप्लॅन करून BJPमध्ये जायचं होतं त्यांनी हा पक्ष संपवण्याचा 2017मध्ये प्रयत्न केला. ऐन टायमावर 2017मध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीच्या टायमामध्ये धोका दिल्यामुळे आमचा पक्ष मागच्या निवडणुकीमध्ये काही योग्य उमेदवार निवडून आणू शकला नाही. पण याचा अर्थ असा नाही की मीरा भाईंदर शहरामध्ये राष्ट्रवादी पक्ष स्ट्रॉंग आहे. या पक्षात शहरामध्ये मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तेमध्ये होती, विरोधी पक्षात होती, या शहराचा विकास केलेला आहे. त्यामुळं या शहरामध्ये मीरा भाईंदरचं अस्तित्व आहे, राहणार. तुमच्या मागे का उभं राहावं असं काय तुमचा अजेंडा असणार आहे? मतं का द्यावं हे काय सांगाल? आज जे शहरामध्ये चालू आहे, दोन्ही नेते, एक मंत्री आहेत आणि दुसरे विधायक आहेत. तुम्ही कुठलेही त्यांचे मागच्या इलेक्शनच्या अगोदर किंवा मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये जर भाषणं बघितली तुम्ही, त्यांनी जनतेच्या समस्याशी काही घेणं देणं नाही. विधानसभेत ज्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारले फक्त क्लस्टर डेव्हलपमेंट, फक्त स्वतःचा विकास, स्वतः डेव्हलपमेंट कसं करायचं, स्वतः बिल्डर कसा मोठा व्हायचं, स्वतःचा विकास करायचं, हाच बघितलेला आहे. पण मीरा भाईंदर सर्वसामान्य जनता त्यांचं काही पडलेलं नाही, त्यांना काही देणं घेणं नाही. मीरा भाईंदरमधल्या पायाभूत सुविधाबद्दल त्यांना काही घेणं देणं नाही. मीरा भाईंदर शहरात जी शिक्षणाची अवस्था आहे त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. मीरा भाईंदरची मेडिकलची जी अवस्था आहे त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. कारण मीरा भाईंदर शहरातली जनता आजूबाजूला ह्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत म्हणून तिथं जातात. त्याच्यामुळे ती जनता पण त्याचं दुर्लक्ष करत आहे. पण आम्ही जनतेसमोर जाऊन या समस्याबद्दल त्यांना जागृत करणार आहे. राज ठाकरे सुद्धा सोबत आहेत तुमच्या. मीरा भाईंदर भागामध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे का? आणि ते सोबत आल्यामुळे मशालीला अजून ताकद मिळेल का? नक्कीच मशालीला ताकद मिळेल. कारण जी पूर्वी मनसे आणि शिवसेना यांची मतं, मराठी माणसांची मतं विभागली जायची, ती विभागलेली मतं आता एकडे हाती पडणार आहेत. आणि त्यामुळे मनसेचा फायदा देखील शिवसेनेला होईल आणि शिवसेनेचा फायदा मनसेला होईल. प्रश्न सुटले आहेत का? म्हणजे तुम्ही सांगतात की गटारं तर नेहमी होतच असतात, रस्ते तर आम्ही करतच असतो असं मगाशी तुम्ही म्हणालात. तर हे प्रक्रिया पूर्णच होत नाही का अजून? त्याच्या पुढे जाऊन वेगळा विकासाचा मुद्दा काही राहत नाही आहे का भागांमध्ये? वेगळा विकासाचा मुद्दा मी तेच सांगितलं. इतर ज्या सोयी आहेत, सोयी सुविधा द्यायच्या आहेत. आता हे फार पूर्वीचा भाईंदर पूर्व हा जुन्या ग्रामपंचायत काळापासून निर्माण झालेला हा परिसर आहे. त्यामुळे हा कंजेस्टेड एरिया आहे. यानंतर जास्तीत जास्त डीम कन्व्हेन्स किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट हे राबवण्याचा आणि एक चांगली सोसायटी बनवण्याचा आमचा मानस आहे. अनधिकृत इमारती हा सुद्धा एक खूप मोठा विषय आहे इथे. हो, त्याच्यावरती काय तोडगा काढला? कारण राजकीय नेत्यांच्या संरक्षणामुळे त्या उभ्या राहिलेल्या आहेत असं स्पष्ट त्या गोष्टी. त्यासाठी काय सोल्युशन? अनेक अनधिकृत इमारती आहेत, त्यामुळे रस्ते छोटे आहेत इथे. बरोबर आहे. तेच सांगते की ग्रामपंचायत काळातल्या ह्या इमारती असल्यामुळे त्यावेळी कशाही वरती उभारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे त्याला काही ताळतंत्र नाही, कायदे काढून काही नव्हतं. त्यामुळे पण आता त्या वस्तीमध्ये राहणारी लोक आहेत, तो त्रास जनतेने का भोगावा?
मग त्या जनतेसाठी काही ना काही वरच्या अधिकाऱ्यांना देखील करावा लागेल, कारण त्यावेळी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या नेत्यांनी हे सगळे प्रकार केले. 16 जानेवारीला विजयाचा गुलाल कोण उधळणार? 16 जानेवारीला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या परिसरात मी म्हणणार नाही, अतिशयोक्ती करणार नाही की पूर्ण मीरा भाईंदरमध्ये आमचीच सत्ता येईल, परंतु चांगल्या पद्धतीने आमचे उमेदवार निवडून येतील ही मला आशा आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका 16 जानेवारीला निकाल काय असेल हे तितकंच महत्त्वाचं, पण त्याआधी ही निवडणूक कशी जी आहे ती लढवली जाणार आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रमोद कांबळे, त्यांच्याशी बोलून कुठला अजेंडा घेऊन, काय अजेंडा घेऊन, कुठले मुद्दे घेऊन, कुठले विषय घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात? एकतर विकासाचा अजेंडा. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी जो झपाट्याने विकास केलेला आहे आणि आमच्या महायुतीचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, हे जे महायुती सरकार चाललं आहे त्या महायुती सरकारने आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सगळ्या जिल्ह्यांमध्ये चांगला जो विकास केला आहे त्या विकासाच्या मुद्द्यांवरती आम्ही ही निवडणूक लढवत आहे. आमचा पक्ष म्हणजे सेक्युलर पक्ष आहे. आज जे वातावरण काही ठिकाणी निर्माण होतं, मीरा भाईंदरला आपल्याला माहीतच आहे काय वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये सुधारणा करून आमचा जो फुले शाहू आंबेडकर विचार जो आम्ही घेतो आहे तो विचार घेऊन शांततामय याच्यामध्ये वातावरण निर्माण करून मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादीची जशी सत्ता होती यापूर्वी, महापौर, आमदार, खासदार ही संपूर्णता होती, काही घडणार नाही. कारण आमचा पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तो विभागला नाही. त्याच्यामध्ये म्हणजे 80% पूर्ण अजितदादांबरोबर पक्ष आलेला आहे आणि 20%च तिकडे राहिले आहे. तो 20%मधले पण आता 10% अजून आमच्या पक्षामध्ये 2 दिवसामध्ये प्रवेश करणार आहेत. त्याच्यामुळे आमचा पक्ष विभागला आहे ना, आमचा पक्ष तोच आहे राहिलेला आहे. ठाकरे बंधू एकत्र आले ते मुंबईमध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो आणि मुंबई व्यतिरिक्त ठाणा आणि नवी मुंबई होऊ शकतं, पण मीरा भाईंदरमध्ये तसं काही वातावरण नाही ते, कारण ठाकरेंची पण ताकद विभागलेली आहे आणि मनसे आहेत, पण आपल्याला तर माहीत आहे तिथे परिस्थिती काय आहे. 16 तारखेला काय धनुष्य, घड्याळ, मशाल, हात, नक्की काय होणार? इंजिन 16 तारखेला घड्याळ, गुलाल कोण उधळणार? घड्याळ नक्की उधळेल. सध्या राज्यामध्ये महानगरपालिकेचा चहा जो आहे तो प्रचंड वापरलेला आहे. राजकीय पक्ष जे आहेत ते चहा कपातून फुकून फुकून पित आहेत. मात्र मी आता आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आणि इकडे बिंदास्त चहा पीत गप्पा मारायला माझे सगळे पत्रकार मित्र इथे माझ्यासोबत आहेत जे चहाचा आस्वाद तर घेत आहेत, मात्र त्या चहासोबत आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेत येणाऱ्या निवडणुकीत काय निकाल असेल, काय चित्र असेल, कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाते, आपण विचारणार आहोत सगळ्यांना की कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली गेली पाहिजे. पहिली गोष्ट तर वाहतूक कोंडी तुम्हाला काय वाटतं? डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न 2007 पासून आहेत प्रलंबित. तुम्हाला काय वाटतं? प्रदूषण आणि पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी. कुठल्या मुद्द्यावर? पुरेसे रस्ते पाहिजेत वाहतूक जलद होण्यासाठी. क्लस्टरमुळे पुनर्विकसित करायच्या बिल्डिंगचा प्रॉब्लेम होता, आता मिनी क्लस्टर आणला आहे, पण ते किती सार्थक असेल? मागील काही वर्षांपासून शहराचा विकास होतोय आणि बऱ्यापैकी होतोय, पण आता अशी परिस्थिती आहे की पालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झालेली आहे. जो येतोय तिजोरी लुटून जातोय, त्यामुळे विकासाला पुरेसा निधी मिळत नाही आणि सरकारी निधीवर, सरकारी अनुदानावर पालिकेला अवलंबून राहावं लागत आहे. मुळात राजकीय पक्ष कोण हा मोठा प्रश्न आहे. कुठचा राजकीय पक्ष शिल्लक राहिलेला आहे? मूळ राजकीय पक्ष जे इथे होते मीरा भाईंदरमधले ते सगळ्यात इतके सरमिसळ झालेले आहेत की आता कोणता मूळ राजकीय पक्ष आणि कोण कोणाच्यामध्ये कधी गेलेला आहे आपल्याला त्याच्याकडे सांगता येणार नाही. त्यामुळे राजकीय पक्ष म्हणाल तर तुम्ही आता जे काही नेते आहेत हे त्यांची प्रतिष्ठा टिकवण्याकरता किंवा त्यांचं पद त्यांना जे मिळालेलं आहे ते टिकवण्याकरता ते निश्चितपणे काहीतरी ना काहीतरी काम करतायत. म्हणजे त्याच्यातले एक मंत्री आहेत, एक आमदार आहेत, एक माजी आमदार आहेत, दुसरे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. त्यामुळे हे सगळे प्रयत्न करतायत 100%. आता मुद्दा एवढाच शिल्लक राहतो की ते राजकीय पक्ष लोकांसमोर जाताना योग्य भूमिका मांडतायत का? बघा, मीरा भाईंदरमध्ये एकूण जर तुम्ही इकडची विविध जात आणि धर्माच्या अनुषंगाने जर एक समीकरण जर बघितली तर राजकीय पक्षांची भूमिका ही फक्त त्या धार्मिक आणि जातीय समीकरणं कशी जुळवली जातील
ह्या अनुषंगाने असते आणि मागच्या काही वर्षांमध्ये निवडणुका आणि राजकारण देखील हेच त्याच अनुषंगाने त्याच जाती धर्माच्या समीकरणावरतीच चालवलं जातं. विकासाचा मुद्दा जर म्हणाल, विकासाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने जर बेसिक आपल्याला ज्या महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चरची जी गरज आहे, मग ते रस्ते असतील मोकळे किंवा पाण्याची एक व्यवस्था, आता तुमचं रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल तर त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंटचा मुद्दा आहे. आता ह्या सगळ्या अनेक ज्या गोष्टी आहेत, डम्पिंगचा मुद्दा, ह्या अनेक गोष्टी वर्षानुवर्ष ह्या समस्या कायम आहेत. या ठिकाणीची मोठ्या प्रमाणातली होणारी पर्यावरणाची हानी आहे, प्रचंड प्रदूषण ह्या शहरामध्ये आहे, त्याच्यावरती कोणी राजकीय पक्ष बोलायला तयार नाही. आता मी जो मुद्दा उपस्थित केला कचरा डम्पिंग ग्राउंडचा, तो 2007 पासून एकच मुद्द्यावर तेच राजकीय नेते आणि आश्वासन देत आहेत, पण त्याच्यातून रिझल्ट काहीच निघत नाही. वेगळा राहतो नागरिकांपासून आणि मतदारांपासून वेगळाच राहतो, कारण ह्यांच्यात जी लढाई आहे ती अस्तित्वाची आणि नेतृत्वाची लढाई सुरू असते राजकीय लोकांच्या ह्याच्यात. त्याच्यामुळे विकासाचा मुद्दा हा थोडासा बाजूलाच गेला. कर्तृत्वाची लढाई म्हणजे कर्तृत्व हे केल्यानंतर सिद्ध होतं की त्यामध्ये कोण किती यशस्वी झाला. मीराबाईंची खरी लढाई ही तिहेरी लढाई आहे. त्याच्यामध्ये कसं झालं, महायुतीमध्ये 2 भावंड होते, प्रत्येक कुटुंबामध्ये एक भांडणं होतं आणि नंतर ते वाटा मागण्याचा जो हिस्सा येतो. आता मीराबाईंची परिस्थिती या निवडणुकीला 2 भाऊ वेगळे झालेत, वेगळे तर पूर्वीच झालेले, पण आता वाटा मागितला जातोय. काँग्रेसला मागच्या वेळेला 12 जागा मिळालेल्या होत्या. 12 जागा ह्या मुस्लिम बहुल भागातूनच मिळालेल्या होत्या. उत्तनमधून त्यांचे उमेदवार काही त्यांना चांगली मतं मिळतात. उत्तनमध्ये देखील मुस्लिम काही मतदार आहेत, काही हायवे परिसरामध्ये मुन्शी कंपाऊंडमध्ये आहेत. मात्र आज परिस्थिती अशी आहे की मुस्लिम भाग सोडला तर उत्तर भारतीयांची पण मतं काँग्रेसला फारशी मिळतील अशी काही परिस्थिती राहिलेली नाही. मीरा भाईंदरमध्ये राजकारणाव्यतिरिक्त इथल्या आरोग्य सेवा आहे, तिथे जे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आहे तिथे पुरेशा सुविधा नाही आहेत. पण मीरा भाईंदरमध्ये शासकीय महाविद्यालय नाहीत, मेडिकल कॉलेज नाहीत, इंजिनिअरिंग कॉलेज नाहीत. एवढी वर्ष झाली ते आमदार झाले, खासदार झाले, नगरसेवक पासून इकडे सगळे निवडून येत आहेत, 10, 15, 20 वर्ष झालं, पण तरी इथे अजून कोणतेही शासकीय महाविद्यालय नाहीये, मेडिकल कॉलेज नाहीये. शिवाय इकडे पाण्याची एक गंभीर समस्या आहे. दर 2 दिवसाने मीरा भाईंदरमध्ये पाणी येत नाहीये. सर, दर 2 दिवसांनी पाणी येत नाही म्हणतात, या मताशी तुम्ही सगळे सहमत आहात का की महापालिकेमध्ये पाण्याची समस्या अत्यंत महत्त्वाची आहे? मी मीरा भाईंदरमध्ये दहिसरहून रेल्वेनी हंडे आणण्याची परिस्थिती पाहिलेली आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला मीरा भाईंदरमध्ये पाण्याची समस्या आहे असं मानायला मी आत्ताच्या घडीला तयार नाही, अशासाठी की लोक अक्षरशः बाहेरच्या गावातून हंडे घेऊन यायचे. त्या मानाने आज मीरा भाईंदरमधलं पाणी बऱ्यापैकी आहे. मात्र आहे त्याच्यात समाधान मानणं असं आहे पाण्याच्या बाबतीत की खरंच सुटलेला आहे प्रश्न 100% सुटलेला नाही आहे. म्हणजे माधवी म्हणते ते काही 100% चुकीचं नाही आहे. जे पाणी यायचं आहे, आता सूर्या धरणातून जे पाणी यायचं आहे ते अजून यायचं आहे. 200 MLD पाणी आलं शहराला तर पाण्याची समस्या सुटली असं म्हणता येईल. परंतु आत्ताच्या परिस्थितीला ती परिस्थिती राहिली नाही, तितकी गंभीर परिस्थिती राहिली नाही जितकी पूर्वी होती. रस्त्याची परिस्थिती काय आहे? महापालिकेने कर्ज घेतलेलं आहे MMRDA कडनं, तरी सुद्धा रस्ते दुरुस्त झालेले, सिमेंट रोड झालेलेच नाही आहेत. आणि अनेक ठिकाणी असा एकही रस्ता नाही आहे, असा एकही रोडवर असा रस्ता नाही आहे की तो पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीट झालेला आहे. सर्वकडे अर्धवट स्थितीत. प्रदूषणाचं कारण काय? कारण मगाशी तुम्ही खूप पोटतिडकीने प्रदूषण या विषयावरती बोलत होतात, आपण राजकीय प्रदूषणाकडे वळलो, पण हे प्रदूषण वाढतंय त्याचं कारण काय? मुळामध्ये बघा, मीरा भाईंदर हे जे क्षेत्र आहे हे एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगर रांग आहे, जंगल आहे, पश्चिमेला तिकडे समुद्र आणि तिकडे उत्तन डोंगरीचा तिकडचं नैसर्गिक डोंगर जंगल आहेत आणि दोन्ही बाजूला म्हणजे दक्षिणेला जाफरी खाडी आणि उत्तरेला वसई खाडी हे दोन्ही किनारपट्ट्या ह्या कांदळवनाच्या जंगलाने वेढलेल्या आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात इकडचे मग राजकारणी असतील, इकडचे बिल्डर असतील, भूमाफिया असतील, ह्यांनी प्रशासनाच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात हा निसर्गाची हानी केलेली आहे, निसर्गाचा ऱ्हास केलाय. आपण बघतो जस्ट आता काही दिवसांपूर्वी बिबट्या जो आहे हा भाईंदरच्या भरवस्तीत आला होता. हे त्याचं कारण तेच आहे. ही सगळी लक्षणं ह्या ठिकठिकाणी जे पर्यावरणाची मोठ्या जबाबदार कोण आहे? नाही, मी तेच म्हटलं, ह्याला जबाबदार इकडचे राजकारणी आहेत, इकडचे बिल्डर माफिया आणि सगळ्यात मोठं इकडचं प्रशासन आहे. कारण त्यांच्या संगनमताशिवाय हे सगळी गोष्टी होत नाहीत. राजकारणी किंवा प्रशासन नक्कीच विकासाची कामं करत आहेत, पण ते कुठेतरी भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे आणि भ्रष्टाचाराच्या कीडेमुळे इकडचा निधी त्या विकास कामांना मिळत नाही आणि त्याच्यामध्ये खाबुगिरी होते आणि मग तिजोरीवर त्याचा परिणाम होतो. मग सरकारी अनुदान याच्यावर अवलंबून राहावं लागतं आणि नंतर त्याचा विकास तो प्रलंबित राहतो आणि मग त्याच्यावर कोणी बोलत नाही आणि मग ते निधी आणण्याची भाषा केली जाते पण निधी येत नाही आणि विकास तसाच राहतो.
निधी येण्यामध्ये काय अडचणी आहे असं वाटतं? निधी दिला जातो मात्र तो ज्या विकास कामांपर्यंत पोहोचायचा तिकडे पोहोचत नाही. हो असंच आहे. निधी आला, एवढा आला, तेवढा आला, ते कागदावर आपण पाहतो, बघतो, बातमीपर कळतो, पण विकासाचं काम असं त्या निधीच्या अनुषंगाने दिसत नाही. विकासाचं काम दिसत नाही. हा निधी जो आहे विकासाचं काम निधी कुठे जातो असं तुम्हाला वाटतं? आहे कुठे निधी आहे का? निधी आहे पण लाडली बहिणाकडे जातो ना, ते पण आहे ना. कागदावर होतं सँक्शन, मंजूर झालंय. कागदावरती सँक्शन सर. लाडकी बहीण योजना असेल, डीपीडीसीचा निधी देणं असेल, महिला बालकल्याणचा निधी देणं असेल, निधी वाटपात कुठेतरी गडबड होते महानगरपालिकांमध्ये? नाही, बिलकुल नाही. मुळात कसं आहे, मराठीमध्ये म्हण आहे, आडात असेल तर पोहऱ्यात येईल ना. मुळात सरकारकडे पैसे कुठे आहेत? आत्ताच्या घडीला सरकारवरती इतकं मोठं कर्ज आहे, इतकं मोठं कर्ज फेडायचं आहे त्यांना. आज सरकारी योजनांकरता लाडकी बहिणीला द्यायलाच पैसे नाही आहेत, ही परिस्थिती आहे. इतर विकास कामांसाठीच पैसे नाहीत, तर शहरांमध्ये येतील कुठून? केंद्र सरकारकडून अमृत योजनेअंतर्गत पैसे आले तर ते राज्य सरकारकडे येतील, राज्य सरकारकडे आले तर ते खाली महापालिकेमध्ये येतील, नाहीतर सरकारकडे निधून येणार कुठून? शेवटी प्रश्न एवढाच आहे ना की पैसे येणार कुठून? पैसे येणार कुठून हा प्रश्न आहे. मात्र पत्रकार जे आहेत ते अगदी बारीक नजर ठेवून या सगळ्या गोष्टींवरती असतात. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या किती सोडवल्या गेल्या, ते प्रश्न किती अस्तित्वात हे सर्व ते टिपत असतात आणि आपल्या लेखणीतनं ते उतरत असतात. त्यांच्या नजरेतून आपण बघितलं की मीरा भाईंदर महानगरपालिकेचे प्रश्न किती आहेत, ते सोडवले किती गेले आणि राजकीय प्रदूषण किती वाढले. कॅमेरामॅन स्नेहल चव्हाणसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर.